नमस्कार, तुम्ही पाहत आहात शहरवासींचा पुकार. मी आहे इब्राहिम शेख. आज आपल्या सोबत उपस्थित आहे परशुराम साल्वेजी, पंचशील सामाजिक संस्थाच्या आणि समाजसेवक उत्तमराव नाईकजी. आणि तुम्ही पाहिले असेल का गेल्या काही दिवसात उपोषणवर बसलेले पंचशील सामाजिक संस्थाचे अध्यक्ष परशुराम साल्वेजी आणि यांची जी मागणी होती ते मागणी आत्तापर्यंत पूर्ण झालेली नाही. आश्वासन भेटलेले आहे. आणि काय आश्वासन भेटलेलं आहे माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईकचा इथून आपण जाणून घेऊया. सर, तुमचा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि त्यानंतर जे काल तुमची भेटणी झाली होती, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आलं होतं, तुम्हाला नारळ पाणी पाजून तुमचं उपोषण सोडवण्याचं काम केलं. पण तुम्हाला काय आश्वासन दिलं का तुम्हाला असं वाटलंय का आता ही उपोषण सोडून देऊ? मी प्रथम मीरा भाईंदरचे सर्व मीडिया प्रभारी, पत्रकार बंधू या सर्वांना धन्यवाद बोलेन. कारण वेळोवेळी आमची पंचशील सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आम्ही जे योग्य चांगलं काम केलेलं आहे लोकांच्या जनहितमध्ये, म्हणून आपण सर्वांनी आमचं सहकार्य केलेलं आहे. याबद्दल आम्ही धन्यवाद बोलतो आपल्या सर्वांचं. काल आमचे परिवहन मंत्री, आमचे ठाणे जिल्ह्याचे, हे काल रात्री 11 वाजता आलेले लता मंगेशकर नाट्यगृह हॉल समोर. त्या ठिकाणी गेले 7 दिवसापासून मी आमरण अनशनवर बसलेलो होतो. आणि माझी जे मागणी होती त्या ठिकाणी की 2016 पासून हे मंजूर झालेलं उड्डाणपूल, हे गडकरी साहेबांनी 5 पुलाची मंजुरी केलेली होती. आणि याला 9 वर्ष लागलं, आताही काम चालू नाही. रस्ता वळणणाऱ्या लोकांचा, गोरगरिबांचं, अनेक दिवशी शाळेचे विद्यार्थी असो किंवा लोक गोरगरीब असो, यांचे रस्ता वळणाऱ्यांना होणारे अपघात टाळण्याकरता आम्ही पंचशील सामाजिक संस्थेचे आम्ही सर्व जे मेंबर्स आहेत, आम्ही सर्वांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून या ठिकाणी बरंच काय आम्ही जे अपघात टाळण्यासाठी आणि टाळून दाखवले सुद्धा. आम्ही ज्या ठिकाणी 50 अपघात व्हायचे, 50-60, त्या ठिकाणी आम्ही 20 ते 25-30 वर आणून दाखवलेले, सिद्ध केलेले, एक सिग्नल बसून. आणि या ठिकाणी जर उड्डाणपूल झाल्यानंतर हे अपघात क्षेत्र जे आहे हे शून्यावर येईल, हे आमचं लक्ष्य आहे. लोकांचा जीव वाचवण्यासाठी आमचा जीव गेला तरी आम्ही पाठीमागे सरकणार नाही. यामुळे मी हे वेळी दुसऱ्या वेळी मी उपोषणाला बसलेलो आहे. अगोदरही 8 महिन्यापूर्वी मी बसलेलो होतो. आणि त्या टायमाला सुद्धा आमचे माननीय आमदार नरेंद्र मेहताजी हे त्या ठिकाणी उपस्थित झाले होते. आणि त्या दरम्यान आम्हाला आश्वासन दिलं होतं. आणि आयुक्तालयामध्ये सर्व संबंधित अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. आणि त्या बैठकीमध्ये असं निर्णय झालेलं होतं, दोन्ही पूल एका सोबत बनवणार नाही, एक पूल बनवूया असं सांगण्यात आलेलं. त्याला आमची पण सहमती होती. ठीक आहे, आणखीन नाही, एवढं वर्ष झालं, आणखी थोडंफार वर्ष आम्ही बघूया हे पण वाट काय. तो ब्रिज झाल्यानंतर हे तरी होईल. पण तो ब्रिज संगण्या मंदिर दिल्ली दरबार या ठिकाणी जो ब्रिजचं काम चालू आहे, ते ब्रिज गेले महिन्याच्या नोव्हेंबरमध्ये पूर्ण द्यायला पाहिजे होतं, हँडओव्हर करायला पाहिजे होतं. पण त्याला जे दिरंगाई होत आहे, तर त्याला एक अर्धा पुलाला 40% पण काम झालेलं नाही आहे. आणि अर्धा पूल बाकी आहे काम होण्यासाठी. मग जर ह्याला 2 वर्ष लागतील तर पुढच्या ह्या पांडववाडी जंक्शनला लता मंगेशकर नाट्यगृह हॉलचा जो ब्रिज आहे हा कधी बनणार? परिवहन मंत्री जे तुमचा उपोषण सोडण्यासाठी आलं होतं, तुम्हाला नारळ पाणी पाजवलं, आश्वासन काय दिलं ते तुम्ही सांगितलं नाही का? आश्वासन तुम्हाला काय दिलं होतं त्यांनी, की तुम्ही असं वाटलं की हा आता सोडून द्यावं, एक मंत्री पदाचा माणूस आपल्याला सांगतो? बघा, आमचे मीरा भाईंदर ठाणे जिल्ह्याचे कार्यसम्राट, 2 आमदार आणि 1 मंत्री या ठिकाणी भाईंदरसाठी आहेत. आणि त्या अनुषंगाने आम्ही जे प्रयत्न केलेलं
त्याला कुठेतरी यश यायला पाहिजे. आम्ही जे आमचं एकच उद्देश होतं की लोकांचा अपघातमध्ये जीव वाचवण्याचा आमचा संघर्ष आहे आणि याकरता आम्ही कुठेही काम करायला आम्ही सक्षम आहे. आज मीरा भाईंदर जिल्ह्यामध्ये नाही तर आम्ही इतर कर्नाटकपर्यंत आम्ही काम केलेले आहे आणि 21 तारीखला हे सिद्धही झालेलं आहे. त्या ठिकाणी पण रेल्वे ब्रिजचे 2 मागण्या अंडरपासचे काम चालू झालेलं आहे. तर मला आमचे दोन्ही आमदार आणि परिवहन मंत्री साहेब यांचा खूप धन्यवाद बोलीन की यांचं थोडंफार कुठेतरी लक्ष चुकलं गेलेलं आहे. त्या चुकीच्यामुळे हे पोलीस प्रशासन वाहतूक विभागाचे अधिकारी त्याचा गैरफायदा उचलत होते की मीरा भाईंदर परिसरामध्ये या ठिकाणी अवैध पार्किंग हटवण्यासाठी वेळोवेळी या लोकांनी प्रयास केलेले, आमदारांनी, परिवहन मंत्र्यांनी, तरी या ठिकाणी अवैध पार्किंग जे आलेले परिवहन मंत्री ज्यांनी तुम्हाला आश्वासन दिलेले आहे, जर त्यांनी टाइम पण दिला असेल का बाबा आता 15 दिवसाच्या नंतर, हप्त्यानंतर आपण ते काम चालू करू, जर ते काम पूर्ण नाही झालं, जर चालू नाही झालं, त्याच्यानंतर तुमचा काय ऍक्शन असेल? साहेब असं आहे कारण 22/9/2016 मध्ये मंजूर झालेले होते आणि तिथपासून अनेक कारणामुळे मेट्रो हे ते अनेक कारणामुळे हा ब्रिज 9 वर्षापासून रखडतच आला. पण त्यानंतर आमचं 2023ला सुरुवातीला आमचे माननीय आमदार नरेंद्र मेहताजी यांना आमच्या संस्थेच्या माध्यमातून आमचे उपाध्यक्ष संस्थेचे उत्तमराव नाईकजी आणि मी सक्षम आम्ही पत्र दिलं त्यांना की साहेब हे ग्राउंड लेवलला मेट्रोचं काम पूर्ण होत आहे काय, जर आतापासून आपण नितीन गडकरी साहेबाला जर आपण हे केलं, आमच्या मीरा भाईंदरच्या वासीपासून एक रिक्वेस्ट केली तर हे 4-5 महिन्यामध्ये कुठेतरी टेंडर निघेल आणि हे काम सुरुवातीला होईल. जे बरेच वर्षापासून काम रखडलेलं आहे, लोकांचे अपघात होत आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी आम्हाला चांगलं होईल साहेब, एक विनंती आहे म्हणून आम्ही पत्र स्वतः आम्ही जाऊन दिलेलं आणि मेहता साहेबांनी ताबडतोब 3ऱ्या दिवशी आम्हाला दिल्लीला पोहोचून त्या ठिकाणी त्यांनी गडकरी साहेबांच्या भेटून त्यांना हे सर्व गोष्ट सांगून त्यांनी हे टेंडर काढायला लावलं आणि खरोखर त्याच दरम्यानचं आमचं आहे 9व्या महिन्यापासून राष्ट्रीय महामार्गाने या ठिकाणी कामाला पत्र व्यवहार महानगरपालिका यांना संबंधित विभागाला पत्र दिलेलं आहे, ते सुद्धा आम्हालाही पत्र दिलेलं आहे. पण ह्याच्यामध्ये देवीदास हांडोरे यांनी हलगर्जीपणा केली, त्यानंतर सागर हिंगोले आले यांनी पण हलगर्जीपणा केलेली आहे. त्यामुळे हा 3 वर्ष पावणे 3 वर्ष हा ब्रिज हे होत चाललेलं आहे, हलगर्जीपणा चाललेलं आहे. तर यामुळे आम्हाला हे आहे की लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या अनुषंगाने आमचे परिवहन मंत्री महाराष्ट्राचे प्रतापजी नाईक साहेब हे आलेले आणि यांनी मला वचन दिलं अगोदर की साळवे साहेब आम्हाला कामं करायचे आहेत आणि हे तुमचा जो ब्रिज आहे आम्ही कुठल्याही परिस्थितीत आम्ही रद्द होऊ देणार नाही आणि संबंधित विभागची जी माझी मागणी होती, जे कोणी अधिकारी असतील त्यांना निलंबित करावा आणि वाहतूक विभागामध्ये अभ्यासू माणूस वाहतूकचा ते नेमावा या ठिकाणी अशी ही मागणी केलेली होती. तर त्यांनी आम्हाला पुढच्या महिन्याच्या 25 तारीखला संबंधित विभागच्या सर्वांची मंत्रालयामध्ये बैठक लावीन मी, असं मला आश्वासन दिलेलं आहे. त्या अनुषंगाने मी त्यांचा आभारी मानतो की त्यांनी या विषयावरती पुढच्या महिन्याला 25 तारीखला चर्चा करावी आणि त्या विषय अनुषंगाने काम लवकरात लवकर चालू करावा आणि लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करावा. आणि जर हे यशस्वी नाही झालं तर हे सर्व मीडिया प्रभारी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मी परत सांगतो की परत मी आमरण अनशनला बसीन
आणि या टायमाला बसणार तर मी फक्त एकटाच नाही, माझ्यासोबत आणखी किती महिला असतील, किती लोक असतील हे मी सांगू शकत नाही आणि मी परत बसीन. याला जबाबदार संबंधित अधिकारी राहतील. धन्यवाद. तुम्ही पाहिले असेल का आता जे परशुराम साल्वेजी त्यांच्या मनाचा दुःख सोबत या सांगितलेलं आहे का जे त्यांची मागणी आहे ते स्वतःसाठी नाही, हे लोकांसाठी आहे. आणि जे आमदार आहे त्यांनी स्वतः जाऊन दिल्लीवर हा मागणी करून, जे नितीन गडकरी साहेब आहे त्यांच्यातून मागणी करून ते पास केलेले आहे. देरअंदाजी होत आहे हे माहीत नाही आहे आणि हे चर्चाचा विषय आहे, जातचा विषय आहे की याच्यामध्ये कुणी देरी करतात आणि कुणी राजकारण करत आहेत. आणि आपल्यासोबत आता आहे उत्तमराव नाईकजी. पण नाईक साहेब, तुम्ही पण ह्या सगळे कामामध्ये परशुराम साल्वे साहेबांच्या सोबत होतात आणि तुम्हाला पण माहीत आहे की इकडे मीरा भाईंदरची जी राजनीती आहे ते खूपच खतरनाक आहे. मग ह्याच्यामध्ये जे आता यांची मागणी होती, एक चुनावमध्ये परशुराम साल्वे साहेब बसलेले होते उपोषणमध्ये, त्यांची जी मागणी आहे का खरोखर ते आपल्याला गरजच आहे का मीरा भाईंदर शहरासाठी, का चालेल ते नाही भेटले तेव्हा पण चालेल? तुमचं म्हणणं काय? पहिला मुद्दा असा की हा काही राजकीय भाग नाही आहे किंवा निवडणुका आल्या म्हणून त्या ठिकाणी उपोषण करण्यात आलं. गेल्या 14 वर्षाचा संघर्ष आहे. गेल्या 14 वर्षापासून आंदोलन उपोषण आमचे सातत्यानं सुरू आहे. मंजूर झालं कामालाही त्याला पुढाकार घेऊन कोणी पुढे ट्रॅफिकवाली येत नाही. अथॉरिटीचं म्हणणं असं आहे की बुवा आम्ही तर करायला तयार आहे. नॅशनल हायवे अथॉरिटीचे लोक म्हणणं आहे, त्यांना फोन पण केला आम्ही त्याच्या अधिकाऱ्याला. तो बोलतो आम्ही तुमच्या कामाला सुरुवात करायला तयार आहे, परंतु या ठिकाणी वाहतूक विभाग जे आहे ते वाहतूक विभाग आम्हाला सहकार्य करत नाही. आता वाहतूक विभाग सहकार्य केल्यानंतर त्यामुळे आमचं काम रखडलेलं आहे. आता वाहतूक विभागाचे पहिले चंद्रकांत ते अंडोर साहेब होते, देवीदास अंडोर होते, त्याने 1.5 वर्ष घेतलं आणि त्याच्यानंतर ते अकार्यक्षम राहिले, त्यांची इथून बदली पण झालेली आहे. दुसऱ्यांदा आता हे सागर इंगोले साहेब आलेले आहेत नव्याने आणि यांच्याच उपस्थितीमध्ये पांडे साहेब जे होते आपले CP साहेब, त्यांच्या दालनामध्ये ही मीटिंग झाली होती. आमदार होते, नरेंद्र मेहताजी होते, अथॉरिटीचे लोक होते, महानगरपालिकेचे लोक, आमचे 25 सामाजिक संस्थे सगळे अधिकारी होते. त्यांच्या उपस्थितीत आम्हाला लेखी असं निवेदन देण्यात आलं त्यांनी की पावसाळ्याच्या नंतर, गेल्या 10 महिन्यापूर्वी आम्ही उपोषण ठेवलं होतं, पावसाळ्याच्या नंतर या कामाला सुरुवात करण्यात येईल असं पत्रक आहे. पावसाळ्याच्या नंतर आता पावसाळा उलटून 10 महिने झाले, 10 महिन्यात ती कामाला कुठली सुरुवात झाली नाही आहे. आचारसंहिता भाग म्हणून आम्ही पत्रव्यवहार तसा केलेला आहे, पण आम्हाला मंडपची परवानगी काही मिळाली नव्हती. पोलिसांकडून सगळी परवानगी होती. आता हा भाग ट्रॅफिकवाल्यांचा आहे, तरी यांनी मनावर घेतलं तर हे काम सुरुवात होते. या कामाला आता यांची काय अपेक्षा आहे ट्रॅफिकवाल्यांची हे कळत नाही आम्हाला. आम्ही खांबीत साहेबांकडे गेलो तर खांबीत साहेब बोलले की एक काम करा, महानगरपालिकेला त्यांनी निधी उपलब्ध करून द्या, आम्ही करतो. म्हणजे महानगरपालिकेच्या लोकांना निधी उपलब्ध झाल्यानंतर ते काम होऊ शकते, तर या अथॉरिटीच्या माध्यमातून, पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून का होत नाही, हा माझा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, ते बोलले की फाउंटन वॉटरपासून ते चेकनाक्यापर्यंत हा संपूर्ण जो आहे तुम्ही तुमच्या ताब्यामध्ये घ्या परिसर आमचा, आम्ही तुम्हाला हँडओव्हर करतो. त्यांचं म्हणणं आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याचं की आम्हाला जो तुरळक जे कामं आहेत थांबलेले आहेत तुमचे, उर्वरित जे कामं ते पूर्ण करून द्या, आम्ही घ्यायला तयार आहे. पण त्यांच्या स्वाधीन करा, त्यांना निधी उपलब्ध करून द्या, ते पण होती महानगरपालिके. खांबी साहेब यांनी 2 वेळा चर्चा झाली. आता हे उपोषण असं होतं की मागणी आमची पूर्ण झाल्याशिवाय आम्हाला आंदोलनाचा उठायचा, परंतु या जिल्ह्याचे, या महाराष्ट्र राज्याचे एक मंत्रीसारखा लेवलचा माणूस येऊन तिथं आश्वासन देतो म्हणून आम्ही आंदोलन तर करणं आहे आगे, आम्ही स्वस्त बसणार नाही. 25 तारखेला विधानमंडळामध्ये आता निवडणुकीचे पिरियड आहे, त्याच्यानंतर विधानमंडळामध्ये ह्या काय बाजू मांडतात आपली ह्याविषयी हे सगळे जनता पाहणार आहे. धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी. परशुराम साल्वेजी पंचशील सामाजिक संस्थाचा अध्यक्ष आहे, त्यानंतर उत्तमराव नाईकजी आहे. हे लोकांना माहीत आहे का जनताचा जे विषय आहे कसा उचलायचा आहे आणि कसा सरकारातून मागून घ्यायचा आहे का छेनून घ्यायचा आहे. आणि हे लोकांनी बरंच काम केलेलं आहे मीरा भाईंदरसाठी. तुम्हाला माहीत मी सांगू की मीरा गावठणमध्ये जे पावसाळ्यात पाणी भरत होतं त्याचा कसा काम करून घ्यायचं आहे नगरपालिकातून परशुराम साल्वेजींनी करून घेतलेलं आहे. जे इकडचे नगरसेवक आहे, जे नगरसेवकाची जबाबदारी आहे ते जबाबदारी परशुराम साल्वेजींनी राबवलेली आहे. आणि हे सगळे काम आत्ता परत जे आंदोलनावर बसून
करून घेण्याचं काम जे परशुराम साळवे त्यांची जी टीम आहे, उत्तमराव नाईकजी, हे सगळे सोबत राहून यांचा एकच लक्ष आहे का जे जनताचा, जे लोकांचा जीवहानी नाही व्हायला पाहिजे. त्यासाठी यांची एकच मागणी आहे का ब्रिजाचा जे अंडरपासचं काम आहे ते लवकरात लवकर चालू हो. आता मंत्री महोदयांनी यांना वचन देऊन गेलेले आहे. आता बघूया का येता टायमाने काय होत आहे. तुम्ही पाहता शहरवासींचा पुकार. नमस्कार.